हॅलो एव्हरीवन, आर्टमॅन हिअर. नमस्कार, वेलकम टू दिस व्हिडिओ. आज आपण ट्रेलर रिॲक्शन स्लॅश ब्रेकडाऊन करणार आहोत ऑफ स्पायडरमॅन नो वे होम, लेटेस्ट ट्रेलर जो काही दिवसांपूर्वी आला आहे. आपल्याबरोबर आज दोन गेस्ट आहेत. वी हॅव मास्टर डिझास्टर ओव्हर हिअर अँड वी हॅव नॉईस मॅन. प्लीज से हॅलो. Hello everyone, and let's get to the video. Noise man, you are muted, so whatever you say is not audible. Okay, am I audible? Yes, you Please are. raise your hands, friends. सर वो ऑल्ट F4 दबाओ सर. Okay, please submit your assignment and meet me in my cabin. Fuck you. Okay, so Master Disaster, please share the trailer. Ever since I got bit by that spider. ओके सो फर्स्ट फ्रेममध्ये आपल्याला एक सीन दिसत आहे की पीटर वुंडेड आहे, ब्रुजेस दिसत आहेत त्याच्या फेसवर. अँड अपॅरेंटली दिस इज लाईक सम सॉर्ट ऑफ कन्फ्युशन दॅट हॅपन्स ॲट द एंड ऑफ द मूवी. लाईक ही लाईक मागच्या आपल्या पास्टवरती तो नजर फिरवतो आणि त्याला जे असं रिअलाईज होतं तशा टाईपचं काहीतरी दिसत आहे. यू गाईज हॅव एनी थॉट अबाउट दिस? ओके. नॉईसमॅन तू म्यूट आहेस. नॉईसमॅन म्यूट आहेस तू. दादा म्यूट आहेस तू. आहे मी अनम्यूट आहे. नाही रे, व्हिडिओ प्ले झाली की म्यूट होतोस. बरं ठीक आहे पहिल्यापासून सुरू करूया आपण. ठीक आहे, आधी व्हिडिओ पाहूया. ओके सो या सीनमध्ये आता तो दिसत आहे ऑब्विसली की ब्रुजेस आहेत त्याच्या फेसवर, वुंडेड दिसायला तो. सो अपॅरेंटली आय थिंक की दिस सीन मस्ट बी फ्रॉम द एंड, समवेअर नियर द एंड बिफोर द फायनल बॅटल. ही जस्ट लुकिंग ॲट हिज पास्ट अँड this is like a classical thing where in the end before the battle hero just goes over his past and all. राईट. It seems like that part. आता आय डोंट नो तू ह्याचे कॅनेडियन लॅडचे वगैरे व्हिडिओ बघतो का, पण त्यानं कालच आय बिलीव्ह व्हिडिओ टाकली ब्रेकडाऊनची. आणि ही सेज म्हणजे दिस माइट बी अ स्पॉयलर, ऑब्वियसली नो आयडिया, पण आय बिलीव्ह इन कॅनेडियन लॅड व्हेरी मच. त्यामुळं तो म्हणत होता की देर इज अ पॉसिबिलिटी की आंट मे माइट डाय इन दिस मूवी. सो दिस इज मोस्ट प्रॉबब्ली अ सीन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर टाईम, असं तो म्हणत होता. मे बी कारण की त्याचा चेहरा ओव्हरऑल तो जे काही थोबाडावर दुःख दिसते त्याच्यात ते बघून तरी मला अशी शंका आहे की तो जे म्हणतोय कॅनेडियन लॅड जे म्हणतोय ते म्हणजे ऑब्व्हियसली एव्हरीथिंग कॅनेडियन लॅड सेज इज गॉस्पेल. सो देर इज नथिंग एव्हर रॉंग विथ वॉट ही सेज. So let's move ahead. Possibility. Ever since I got bit by अरे that थांब, नॉईसमॅन काय तर म्हणत होता. I've only had 1 week. नॉईसमॅन काय तर म्हणत होता. Yeah, so I think या फिल्ममध्ये बघा जस्ट अ सेकंड. या सो पब्लिक एनिमी #1 म्हणले. हां, नंबर 1 असते ती. Number 1 means there may be some other type of villains or in this movie particularly, and he is currently being ranked as number 1. So obviously there has to be something about this. नाही, हे खूपच अगदी तू फेस व्हॅल्यूवर घेतलास. ॲक्च्युली पब्लिक एनिमी नंबर 1 बिकॉज जे जोना जेम्सन युजली कॉल्स पीटर पार्कर अ न्यूसन्स, स्पायडरमॅन अ न्यूसन्स, अँड ही इज दी बिगेस्ट एनिमी ऑफ द पब्लिक वगैरे वगैरे असं म्हणत असतो. दॅट इज वाय इट इज पब्लिक एनिमी नंबर 1. देर इज नो हायरार्की टू वॉट जे जोना जेम्सन रँक्स एव्हरीबडी ऑन. इट इज जस्ट ही हिट्स स्पायडरमॅन अँड दॅट इज वॉट. पण अरे नॉईसमॅन काय तर मग अशी म्हणत होता, काय म्हणत होतास? मी मगाशी हेच म्हणत होतो की मगाशी म्हटला ना तू अँट मे बी डाय, त्याची पॉसिबिलिटी आहे. कारण जेव्हा ते त्यांच्या अपार्टमेंट मध्ये असतात तेव्हा सँडमॅन आणि ग्रीन गॉब्लिन दोन्ही पण अपिअर होतात. ते पुढे मे बी आपण पुढे सीन म्हणा पंपिंग बॉम्ब तो कॅच करत असतो, राईट. आणि तो तेव्हाचा सीन आहे. आणि जेव्हा सँडमॅन येतो तेव्हा मे बी थोडासा पाऊस पण पडत असतो, आणि तो सेम सीन याच्यात आहे. सो पॉसिबिलिटी जास्त आहेत की अँट मे अल्लाह को प्यारी हो जाएंगे. बघायला पाहिजे. Where my life has felt normal.
That was when you found out. या सो या सीन मध्ये बघा जस्ट अ सेकंड इथं ह्याचा क्लॉथ वेगळे आहेत. When you botched that spell where you wanted everyone to forget. आणि या सीन मध्ये प्रज्वल त्याला कंटिन्यू होऊ दे सूट आहे. ट्रेलर शेवटपर्यंत जाऊ दे हां शेवटपर्यंत जाऊ दे मग आपण ते आहे बरोबर आहे बट नाही कसं आहे आता इथं दोन क्लोज वेगळे आहेत म्हणजे दोन वेगवेगळे सीन्स आहेत आणि त्यांनी दोन वेगवेगळे सीन्सचा मर्ज करून एक अखंड फ्लो क्रिएट करायचं. ती तर मार्वलची मस्ती आहे नेहमीची. भिकारी प्रत्येक वेळा काहीतरी वेगळं वेगळं जोडतात, काहीतरी चुकीचं दाखवतात. मेन त्यांचं एम आहे की काटना आहे बहुत बडा वाला काटना आहे सबका. मग काय मरता ते लिझर्डचं थोबाड लाथ मारलेलं वगैरे काय म्हणजे. ओके लेट्स गो राऊंड द टेबल. या नॉईसमॅन तुमच्यापासून सुरुवात, बोला. मला तो लास्टचा सीन तिथं मल्टिवर्सचे डोअर्स ओपन होत आहेत तिथं तर 100% दुसरे स्पायडरमॅन येत आहेत ह्याचा तर विषय नाही आहे कारण तिथे येऊन गेलेत आणि मे बी तिथं कोणता तर दुसरा विलेन येणार मल्टिवर्स बिईंग जो खूपच जास्त कॉस्मिक लेवलचा असेल. कँगला रेफरन्स करू शकतील मे बी. कँगला आहे किंवा एक गोष्ट ऑब्झर्व केला होता बघा जेव्हा डॉक्टर स्ट्रेंज स्पेल कास्ट करतोय तेव्हा ते सगळ्या असं ॲटम्स मध्ये हे करतात तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड बघायचं काय. लोकी सिरीज मध्ये जेव्हा ही हू रिमेन्स तिथं असतो त्याचा सेम एरिया आहे ना तो तिथं अपिअर होतो. राईट. ओके येस येस. मे बी कँग पण असू शकेल किंवा मेफिस्टो. नाही आय थिंक की सिनिस्टर 6 ला त्यांनी रेफरन्स देतील आणि आय थिंक की किंगपिन यायचे चान्सेस आहेत बिकॉज ऑफ द किंगपिन यायचे चान्सेस आहेत कारण सिनिस्टर 6 चा आता सगळा रेफरन्स आहे कारण सगळे विलन आलेत आता इथं. सिनिस्टर 6 अजून एक नाही आहे आणि मेन म्हणजे तो बोलला की सगळे त्या स्पायडरमॅनच्या युनिव्हर्स मध्ये गेले ते मरतायत त्यांची डेस्टिनी आहे की ते मरणार आहेत त्यांच्या स्पायडरमॅनच्या हातात म्हणजे त्यांच्या स्पायडरमॅनच्या हाताने. मग सँडमॅनचा काय विषय. सँडमॅन तर मेलाच नव्हता आणि ना तो विलन आहे. नाही विलन पण नाही म्हणतायत त्याला डायरेक्टली. तो विलन नाही आहे. मग तो लास्टच्या सीन मध्ये जातो टॉम हॉलंडचा स्पायडरमॅन सँडमॅनला डॉच करायलाय आणि प्रोबॅबिलिटी हीच आहे की अँड्रू गॉर्फिल्डचा स्पायडरमॅन इलेक्ट्रोकडे जाणार कारण त्याच्याकडे शॉक पण जाऊ शकते ना तो लिझर्डकडे पण जाऊ शकते. लिझर्डकडे टोबी मकवायर जाणार 100,000% कारण त्याच्याकडे विचार केला ना तर प्रॉब्ली असं म्हणू शकतो आपण की अँड्रू गारफील्ड लिझर्डकडे जायचे चान्सेस जास्त आहेत. तिथं दोन पॉसिबिलिटीज आहेत. जर टोबी मकवायर इलेक्ट्रोकडे गेला त्याच्याकडे ऑर्गॅनिक वेब्स आहेत सो धोका त्याला जास्त आहे सध्या इन कम्पेअर टू अँड्रू गॉर्फिल्डच्या कारण अँड्रू गॉर्फिल्ड त्याच्याबरोबर आधी लढलाय त्याला माहित आहे त्याच्या अटॅक्स पासून कसा डॉच करायचा आणि इव्हन त्याने स्वतःचा सूट तर शॉक प्रूफ बनवलेला आहे. सो आय डोंट थिंक सो तो तिकडे जाईल आणि टोबी मकवायरला अजून एक महत्वाची गोष्ट नोटीस केला काय आता इथे या सीनला पण प्रत्येक विलनचे काहीतरी अपग्रेड. When you botched that spell where you wanted everyone to forget the Peter Parker Spider-Man. We started getting some visitors. From every universe. इथं नॉर्मल आर्म्स आहेत त्याचे या सीन मध्ये बट पुढच्या सीन मध्ये ना त्याला ते रेडी वी कॅन सी ऑब्विसली की नंतर पुढच्या फाईट मध्ये आता या फाईट मध्ये त्याचं कम्प्लीट आहे या सीन मध्ये इथं त्याचं रेड मध्ये दिसत आहे आपल्याला एक्सेंट रेड आलाय त्याला आणि ते नॅनोटेक ऍब्झॉर्ब करताना पण You're not Peter Parker. या सीन मध्ये पण त्याचं I'm sorry, what was your name again? Dr. Otto Octavius. Wait, no, seriously, what's your... Scooby-Doo this crap. Please, Scooby-Doo this crap. My ghost. What do you mean? They all die fighting Spider-Man. It's their fate. I'm sorry, kid.
Yeah, me too. Don't. Stop, stop, But there has to be another way. There isn't. But there has to be another way. There isn't. डॉक्टर स्ट्रेंजच्या हातात एक बॉक्स होता. तो नेमकं काय, तो मल्टिवर्स ओपन करणारा काहीतरी डिव्हाइस आहे. आय थिंक काय कोणता तर आर्टिफॅक्ट आहे की ज्यानं आपण मल्टिवर्स मध्ये ट्रॅव्हल करू शकतो, कारण त्याच्यावरच डिपेंड आहे ना. मे बी, त्याच्यातूनच कारण आपल्याला लास्टच्या ते- सीन मध्ये त्या ह्याच्यावरती त्यांनी फोकस केलाय. तो पीटर त्याच्यातून काढून घ्यायचा ट्राय करतो वगैरे. मे बी हा आय थिंक की इथं खूप मोठी पॉसिबिलिटी आहे जी आपण ओव्हरलुक करावी, की डॉक्टर स्ट्रेंजच या ह्याच्यात मे बी विलन असेल. मे बी होऊ शकतं. और मे बी हे पण पॉसिबिलिटी असू शकेल की हे रिअल डॉक्टर स्ट्रेंज नाहीयेत आहेत. रिअल डॉक्टर मे बी स्ट्रेंज मे बी दुसरीकडे आहेत आणि राईट, असं होऊ शकतं की हा रिअल डॉक्टर स्ट्रेंज नाही आहे, किंवा ते ह्याच्यामध्ये आपल्या वॉटिक मध्ये जसं दाखवलंय त्यांनी सुप्रीम हा सॉर्सरर, तशा टाईप मधलं काहीतरी असू शकतं. मे बी, कारण फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर स्ट्रेंज कधीही अशा टाईपची स्पेल कास्ट करणार नाही इन हिज राईट माइंड, बिकॉज ही नोज की एक्झॅक्टली काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही जर अशा टाईपची कास्ट केली गेली स्पेल तर. सो आणि इथं आय Eye डोंट of थिंक Ammon की दाखवलंय. तेच की दाखवले. So, असं नाही वाटत मला की इतक्या इझिली तर तो करेल स्पेल कास्ट. दोन पॉसिबिलिटीज आहेत, एक तर तो सॉर्सरर सुप्रीम टाईप काय तर सीन आहे, किंवा 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 ही स्टील अंडर वांडा स्पेल. हा हा बिकॉज मे बी ह्याच्यामध्ये अजून वांडा विजनच्या एंडला त्यांनी दाखवलं ना की स्टील वॉन्ट्स अ युनिव्हर्स वेअर हर चिल्ड्रन आर अलाइव्ह. सो आय थिंक की इट इज पॉसिबल दॅट शी माइट मॅनिपुलेट हिम टू ओपन अ मल्टिवर्स. हा पॉसिबिलिटी आहे. हा. आणि Possibility आहे. अजून एक असं आपण म्हणू शकतो की पीटर पार्कर जो आहे टॉम हॉलंडचा, तो अपॅरेंटली म्हणजे ज्यावेळी ह्याच्यामध्ये फार फ्रॉम होमच्या एंडिंगला ज्यावेळी तो ह्याला जॅक जिलेनॉलला म्हणजे हे करतो, मारतो, त्याच्यानंतर आय थिंक की तो म्हणजे असं हे झालाय, टॉप झालाय, आणि त्याला आता नवीन कोणाला म्हणजे असं हार्म करायचं नाही, किंवा कुठल्या विलनचं ब्लड नको आहे त्याला प्रॉब्ली वगैरे, अशा टाईपचं काय तर असू शकते. सो आय थिंक की As ही per वॉन्ट्स comic डिफरंट थिंग्स. reference- या ऍज पर कॉमिक रेफरन्स स्पायडरमॅन कधीच कोणाला मारायला बघत नाही. तो किती पण काही राईट राईट राईट. त्याला ब्लड So- नकोच असतं. म्हणून तर तो ज्या मल्टिवर्स पासून आलेल्या विलन्सना पण तो वाचवायला बघतोय, तो बॉक्स घेऊन जाऊन, कारण ते डोअर्स ओपन होतात त्याच्यामुळे. या किंवा 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 ते ह्याच्यामध्ये वॉटिकच्या एंड मध्ये कसं सॉफ्टवेअर सुप्रीम एकटाच राहते त्या युनिव्हर्स मध्ये एंडला, त्याप्रमाणेच पण काय असू शकते तो बॉक्स, म्हणजे तो, किंवा मे बी तशा टाईपचं काहीतरी असेल असं मला वाटतं. नाही हे कन्फर्म आहे की त्या बॉक्स युज करून आपण मल्टिवर्सचे मल्टिपल डोअर्स ओपन करू शकतो, आणि त्यात तो बॉक्स युज करूनच आपण दुसऱ्यांना तिकडे पाठवू शकतो त्या पाठवू शकतो, पर्टिक्युलर ट्रॅप करू पॉइंट. शकतो, व्हॉट एव्हर Right. म्हणजे जे काय असेल ते. ही शक्यता आहे. सॅम रॅमीच्या स्पायडरमॅन मध्ये ज्यावेळी ऑटो ऑक्टोवियस पाण्यात बुडत असतो, तेव्हा त्याचे जे आर्म्स असतात ते पण असं डिम झाून बंद पडलेले दाखवलेत, होय. राईट. आणि तो मेलेला दाखवलं नाहीये. तो असं शेवटपर्यंत कन्फर्म नव्हता की तो मेलाय. मग तो नेमकं कोणत्या पॉइंट मधून आलाय काय एक तर गोष्ट clear नाही, आहे तो की कन्फर्म इथं मेलेला आल्यानंतर होता, काहीतरी- बिकॉज ही वेंट टू स्टॉप दी एक्सप्लोजन फ्रॉम हॅपनिंग इन द एंड ऑफ स्पायडरमॅन 2. त्यामुळे आय एम अज्युमिंग की त्याच्या अलीकडून तो आत आलाय, बिकॉज ऑल ऑफ दीज गाईज, तो म्हणतो ना की दीज वर ऑल डेस्टिन टू डाय, म्हणजे हे मरायच्या आधीचा प्रकार आहे हा सगळा, बिकॉज ऑक्टेवियस स्टील हिट्स. नोटीस केला असेलच तुम्ही सगळ्यांनी. पॉसिबिलिटी सांगितली की हा. डॉक्टर स्ट्रेंजच यायच्या पिलर असू शकते मोस्ट प्रॉबब्ली. मला असं म्हणजे आतून असं इन्स्टिंक्ट आले, बिकॉज डॉक्टर स्ट्रेंजनं जे काही आतापर्यंत या ट्रेलर मध्ये त्याचे दिसायला लागलेत म्हणजे जे काही हे आहेत त्याचे, तर ते जरासं मला म्हणजे असं हे वाटायला. हो, जरा सस्पिशियस आहे. सस्पिशियस आहेच ना, कारण रियालिटी मॅन्युप्युलेट करायला यू मस्ट हॅव अ रियालिटी स्टोन, अँड आय डोंट थिंक सो रियालिटी बेंड करायची पॉवर सॉर्सरर सुप्रीम कडे असेल आता ह्या क्षणाला, कारण इन्फिनिटी स्टोन एक्झिस्टच नाही करत आणि कुठे. दुसरं म्हणजे कसं आहे, तो नॉर्मली म्हणजे त्याच्या राईट माइंड मध्ये तर या टाईपची स्किल एक्झॅक्टली. येस. आणि ही इज टू रेडी, बिकॉज पहिल्या ट्रेलर मध्ये वॉंग म्हणते डोंट डू एनिथिंग क्रेझी, आणि ही इन्स्टंटली डज समथिंग. या आय डोंट थिंक की दॅट इज समथिंग वी शुड इग्नोर राईट नाउ. नाही, हे पण इग्नोर नाही करता येत ना की डॉक्टर स्ट्रेंज जरी असा स्पेल कास्ट केली, त्यांना प्रोज अँड कॉन्स दोन्ही पण माहित असणार, परंतु मेन इंटेन्शन काय की पीटरची हेल्प करायची आहे. कधी पण काही पण होऊ शकतं.
या ओके, पण आय थिंक की इतका रिस्पॉन्सिबल तर नाही आहे तो, म्हणजे त्याचं आतापर्यंत जी काय कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे हां, वी वुड होप. त्यावरून. हा, वी वुड होप या, किंवा किंवा त्याचं काहीतरी डिफरंट मोटिव्ह असणार आहे मोस्टली. आणि ते आता क्लिअर व्हायला लागले की डॉक्टर स्ट्रेंज आणि पीटर पार्करचं मोटिव्ह सेम नाही आहे, कारण ते दोघं फाईट करताना दाखवले त्यांनी ते बॉक्स त्याकडनं स्नॅच करण्यासाठी वगैरे. सो आय थिंक की त्या दोघांमध्ये काहीतरी आपल्याला कॉन्फ्लिक्ट बघायला मिळणार आहे. ती कॉन्फ्लिक्ट तर आहेच, नो डाऊट. कॉन्फ्लिक्ट दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट येणार तर आहेच, एस्पेशली कारण की पीटर पार्करचं आणि डॉक्टर स्ट्रेंजचं जे काही मत आहे या सगळ्या विलन्सबद्दलचं ते कम्प्लिटली वेगळं आहे. डॉक्टर स्ट्रेंज वॉन्ट्स देम टू गो बॅक अँड डाय, नॉट जस्ट गो बॅक अँड डाय, जस्ट टू प्रिझर्व द टाईमलाईन. पण पीटर दादांचं मत असं आहे की त्यांना इथं जोपासवून त्यांना दूध द्यायला घालायचं वगैरे. त्यामुळे मध्ये आता मतभेद भरपूर आहेत. ओके, चला नाही, पुढे जर जाऊया पीटर आपण. दादा जर इथंच ठेवले तर मग अँट मे पण गेलेच समजा, सगळे गेलेच समजा. नाही नाही नाही, I don't think- They're a danger to our universe. You're not gonna take this away from me. मला अँटमॅन बद्दल हे वाचा या सीनला बघ, तिथं कॉमिक बुक मधलं जे मास्क. इलेक्ट्रोचा मास्क हो हो, ते त्यांनी लाइटनिंगनं केलंय. लाइटनिंगने केलं लाइटनिंगने केलंय. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यावेळी इलेक्ट्रोची पॉवर जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्या आतून नाही त्याच्या बाहेरून फ्लो व्हायली आहे. हा, आणि ते ब्ल्यू पण होतं त्याचं पहिल्या ह्याच्यामध्ये येलो केलंय. बट ते हा ते हे स्टार्क इथं कसं पॉवर काय काहीतरी पॉसिबल झालं? असेल तर. नाही, अँड्रू गारफील्डच्या युनिव्हर्स मध्ये तर तो पूर्ण आतून त्याच्या पूर्ण डीएनए चेंज झालेला आहे आणि तो स्वतः इलेक्ट्रिसिटी मॅन्युप्युलेट करत होता त्याच्यात थॉट प्रोसेसने. हो. आणि इथं असं दाखवले की एक्स्ट्रा काय तर लावलाय त्यानं स्वतःला. सूट मग टाईप तो त्या काहीतरी युनिव्हर्स घेतलंय. पासून ह्या युनिव्हर्स पर्यंत आल्यानंतर तो कन्व्हर्जन झाला म्हणजे आणि पुन्हा ह्युमन झाला. बट ही स्टील कॅन मॅन्युप्युलेट इलेक्ट्रिसिटी. तेच तर बघण्यासारखं आहे ना. Yeah. Exactly नक्की ओके, काय मग चाललंय एमसीयू मध्ये असं झालंय की जर तुम्हाला सुपर पॉवर पाहिजे असेल तर सिम्पली चेंज द युनिव्हर्स. त्या युनिव्हर्स मध्ये जा, तुला जाता जाता मिळेल सुपर पॉवर. अँड्रू गारफील्ड ऑफ हा, त्याच्याबद्दल पण म्हणाले की ऍक्च्युली तिला अँड्रू गारफील्डच वाचवेल असं म्हणाले, बिकॉज तो त्याच्या अरे universe मध्ये ग्वेन वाचू स्टेसी शकला मेली आणि त्याच्यासमोर, ग्वेनला. ऑब्व्हियसली तोच वाचवणार. तो हा. मे बी टॉम हॉलंडला डिच करेल, जा बा मेरे को बचाने दे, मेरी पत्नी मर गई, मेरे को बचाने दे. अरे असं पण असेल की आता ह्या सीन मध्ये टॉम हॉलंडच आहे, तिच्याकडे चाललाय. हा, तिच्याकडे जाणारा टॉम हॉलंड. अरे थांब की, ओके सॉरी. तिच्याकडे जाणारा आता टॉम हॉलंडच आहे आणि त्यानंतर तो तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये म्हणून तो हात असा एक्सटेंड करतोय आणि तेवढ्यात मग अँड्रू गारफील्ड येऊन तिला वाचवणार लास्ट मिनिट. अशी शक्यता दाट आहे. मार्वल कॅन डेफिनेटली. किंवा हे पण होऊ शकते की ज्यावेळी टॉम हॉलंडचा स्पायडरमॅन, सँडमॅन, इलेक्ट्रो आणि लिझर्ड कडे जात असतो तिथं 4th पर्सन मिसिंग आहे, ग्रीन गॉब्लिन मिसिंग आहे तिथं. हा, तर मे बी असं पण होऊ शकतं की जेव्हा टॉम हॉलंड तिला वाचवायला जाईल तेव्हा ग्रीन गॉब्लिन येऊन टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनला डिच करून मागे कुठेतरी ढकलेलं आणि तेव्हा अँड्रू गारफील्डचा स्पायडरमॅन तिला वाचवेल. मे बी. जस्ट टू काउंट किती विलन्स आहेत एकदा काउंट करूया. सँडमॅन आहे, इलेक्ट्रो आहे, डॉक्टर ऑक्टोपस आहे, गॉब्लिन आहे आणि लिझर्ड आहे. 5 विलन आहेत. आणि हे तर कन्फर्म आहे की डॉक्टर ऑक्टोपस असं गाईड सारखं काम करणार आहेत. आय डोंट थिंक मोस्टली तो विलन नाही असं मला वाटायला या सीन मध्ये. विलन नाही. आणि व्हॉट अबाउट सँडमॅन थोडी ना विलन नव्हताच तो. आय मीन होता तो टेक्निकली टू सर्टन एक्सटेंट होता. सर्टन एक्सटेंट. बट तो माइंड चेंज केला ना तो मेलाय ना कुठल्या सर्टन पॉइंटला. असं होतं की स्पायडरमॅन त्याला मारतच होता आणि तो तिथून टेलिपोर्ट झाला असं पण नाहीये. नाही, ॲक्च्युली स्पायडरमॅन 3च्या फिनाले फाईट जी आहे ज्याच्यात तो व्हेनम बरोबर टीम अप करतो सँडमॅन, त्या पॉइंटला ही इज लिटरली ट्राईंग टू किल स्पायडरमॅन. करेक्ट आहे. हा, बट तो लास्टला स्पायडरमॅनचं बिहेवियर पाहून स्वतःच बोलतो ना. ऑब्विसली, म्हणजे फेड अवे. हा, मग ह्याच्यात अशी पण थेरी मांडू शकतात की त्या सर्टन एक्सटेंट ऑफ पॉइंटला सँडमॅनचा म्हणजे तो बिहेवियर असलेला सँडमॅन उचलला आणि ह्या युनिव्हर्स मध्ये आला आणि फाईट किंवा आधीचं पण येऊ शकतो ना, जो ज्यावेळी त्याला ते रिलाइज झालेलं नव्हतं आणि ज्यावेळी तो प्लेन विलन होता तो पण येऊ शकतो ना, काय सांगता येत नाही आपण.
सो जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, सँडमॅनचा ऍक्टर सुद्धा तोच घेतलाय का त्यांनी मग? इथं तरी त्यांनी दाखवलेलं नाहीये हा एक्झॅक्टली. ट्रेलर मध्ये. ग्रीन गॉब्लिनचा पण फेस दाखवलेला नाहीये त्यांनी. पुढच्या एका फ्रेम मध्ये दाखवली, तर मागच्या फ्रेम मध्ये दाखवलंय का, बट ते एकदम ब्लर आहे, म्हणजे क्लिअर नाहीये तो. नाही त्याचा चेहरा दाखवलाच नाही. विलम डफो असा दाखवला नाहीये त्यांनी अजून. दाखवला नाहीये, पण आवाजावरनं तर तसं वाटतं. तोच आहे, विलम डफोच आहे 100%. तो एक्सप्लोजनचा सीन होता ना, त्या एक्सप्लोजनच्या सीन मध्ये या Fate. तो आता बघितला असेल तुम्ही की कार ब्लास्ट झाल्या कुठली तर, आणि मगाशीच्या सीन मध्ये दाखवली की हॅप्पी बसलाय कार मध्ये. म्हणजे हॅपी पण हॅप्पी मरणार आहे असं मला वाटते, कारण अँट मी ऍक्च्युली पळत जाताना दाखवले आणि ती इमोशनल दिसायला त्या सीन मध्ये. अपूर्व, इथं अँट मे नाही, इथं हॅपी मरणार आहे. हॅप्पी मरणार आहे, ओ भाई, दॅट कॅन बी पॉसिबल. बाकी इथं क्लिअरली त्यांनी कार उडताना दाखवली. I'm sorry, kid. Yeah, me too. Don't. ती कार हॅपीचीच होती, ती कार हॅपीचीच होती. हॅपीचीच कार होती ती, त्यामुळे हॅपीच मरणार आहे मला वाटायले. आंट मे पळत होती, मे बी ती हॅपीला वाचवायला पण पळत असेल, कारण वर ग्रीन गॉब्लिन तिच्या समोरच पंपकिन बॉम्ब टाकला असेल आणि बॉम्ब टाकला असेल. आणि ऍक्च्युली कसं आहे, तिथं पीटर आहे आणि त्याकडे सूट चांगला आहे, त्याचा अपग्रेडेड सूट आहे, सो मे बी तो आंटमीला वाचवू शकेल, बट हॅपीला वाचवता आलं नाही त्याला, असं काहीतरी. आणि तो म्हटला दॅट आय कांट सेव्ह एव्हरीवन, किंवा त्याचा एक डायलॉग आहे तो. That must be the reason why he said that. शक्यता आहे. मला ऍक्च्युली प्लॉजिबल वाटतंय जरा. आश्चर्य खरं, कॅनेडियन लॅडनं मेन्शन नाही केला मर्दा. मला तर असं वाटतं आपले डिस्कशन पाठव, मे बी करेल मेन्शन. येस. अरे त्यांना आठवलं, तुम्ही ऐकलं ना फॅन्टॅस्टिक 4च्या कास्टिंग मध्ये एमिली ब्लंट आणि जॉन क्रासिन्स्की आहे. हो ऐकलं मी. वो नाही, मी नाही पाहिलं. न्यूज आलेली मध्ये जॉन क्रासिन्स्की आणि एमिली ब्लंट हॅव बीन कन्फर्म्ड. बघायला मजा येणार आहे भाई. एक तर माझं फेवरेट हॉलिवूड कपल आहे ते, आणि त्यात एमिली ब्लंटवर माझं प्रचंड प्रेम आहे. मुव्हिंग ऑन. जॉन क्रासिन्स्कीने व्हिडिओ बघितला तर खूप स्ट्राईक येतील व्हिडिओवर. हा येस. आय थिंक की ऑलमोस्ट सगळं कव्हर झाली, आता काय राहिलेलं नाही. अँड्रू गारफील्ड ओपी, मल्टीवर्स डोर, मला ना इथं मला डोरमामू आलेलं पाहिजे माहिती. नाही डोरमामू तर येणार नाही, पण असा हा डोरमामू येणार. आणि तेच आहेत ना ते कॅनच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला लोकीच्या एंडिंगला जे दिसलेत ना सेम दिसायलेत. सो आय थिंक की दोन्ही पॅरलल आहेत. लोकीच्या एंड इव्हेंट, परत वांडा विजनचा इव्हेंट, आणि हा यात समथिंग काहीतरी पॅरलल असणार आहे असं मला वाटतं. 100% लिंक जोडण्यासाठी फेमस आहे. इवन वेनम पण ह्याच युनिव्हर्स मध्ये आलाय, माहित आहे ना. हा ते ब्लॅक स्पायडरमॅन दिसलाच ना आपल्याला. नाही, ब्लॅक स्पायडरमॅन वेनम नाहीये. वेनम नाहीये. मला वाटतं की ते इलेक्ट्रो सोबत फाईट करताना की नाही, ह्याच्यात नवीन सूट तयार केलं. कॅनेडियन लॅडच्या व्हिडिओमध्ये त्यानं ते एक्सप्लेन केलंय. त्यानं त्याचा सूट जो आहे तो इनसाइड आउट केला. तेच की ते इलेक्ट्रिसिटी काहीतरी त्याचं हे करण्यासाठी इन्सुलेशन वगैरे असं समथिंग असेल असं मला वाटतं. नाही तसं पण नाही. अपेरेंटली त्याच्या सूटला बाहेरनं कोणतरी काहीतरी टाकतं. एका सीन मध्ये आहे ट्रेलर मध्ये, कोणतरी काहीतरी टाकतं अंगावर त्याच्या. आणि इथं बघ की त्याला हे टेप्स वगैरे लावल्यात त्याच्या. आणि प्लस कॅनेडियन लॅडचा अजून एक रिस्पेक्ट म्हणजे इथं त्याच्या छातीवरती मोबाईल फोन आहे आणि त्याच्यावरती ती झेंडाया आणि तो आपला नेट जो आहे, हे दोघं ऍक्च्युअल व्हिडिओ कॉल चालू आहे. आणि हा हे त्यानं बसून फ्रेम बाय फ्रेम बघतो ना तो, त्यानं ते दाखवलं. मी म्हटलं अरे भाई तुला काय म्हणजे आता पायाच पडायचं बाकी राहिलंय बरं. नाही आय थिंक ऍट सम पॉइंट केविन फायगी येऊन म्हणत असणार आहे. नाही केविन फायगी येऊन सांगत असणार की मर्दा गप्प बस जरा, ट्रेलर आल्यानंतर एक 3 दिवस थांबायचं, त्यानंतर बडबडायचं. इथं पण एम्बॉक्स लावायला चालू करतील आता. हो शक्यता आहे. असे कॅनेडियन लॅड सारखे लोकांवरती स्पेसिफिकली. नाही फॉर एक्झाम्पल सांगतो तुला प्रॉब्लेम काय झालेला. इवन इन स्पायडरमॅन 3 पहिला जो सॅम रेमी ट्रिलॉजीमध्ये जो स्पायडरमॅन 3 होता, त्याच्यात सुद्धा मेन प्रॉब्लेम हाच होता. अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये पण हाच प्रॉब्लेम होता
की दे वर नॉट एबल टू प्रॉपरली डू जस्टिस टू द नंबर ऑफ विलन्स अँड नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन दॅट पर्टिक्युलर मूवी. आणि आता तर दोन्ही मूवीज एकत्र करून जेवढे विलन्स आणि कॅरेक्टर्स होते तेवढे या एका पिक्चरमध्ये. सो आय एम सिरियसली अफ्रेड ऑफ द फॅक्ट की दे आर गोइंग टू बॉच द स्टोरी जस्ट बिकॉज दे आर ॲडिंग दिस मल्टिवर्स इन द वन मूवी. आता ऑब्व्हियसली एंटरटेनमेंट व्हॅल्यू कडक असणार आहे. they managed to get everyone from the original movies. Yeah. So I think की त्यांच्याकडे काहीतरी सॉलिड प्लॅन असणार आहे त्या सगळ्यांसोबत डिस्कस करण्यासाठी. बघू, होप ठेवलेत. आणि आयदर वे तर थिएटरमध्ये तर बघायला जायला लागणारच आहे, कारण की म्हणजे Obviously. अपमान असेल जर पिक्चर ते घरी कोण तर पाहिला पायरसी. आणि आय थिंक की नाही, हे बघ याची हाईप एवढी मोठी आहे ना की एक तर पहिल्या दिवशी सगळे ऑलमोस्ट सगळी स्टोरी बाहेर येणारच आहे, भरपूर येणारच आहे. सो जो पण म्हणजे असं मेन म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये लवकर रिलीज होणार आहे मूवी आपल्यापेक्षा. हो ना. तो आपल्याला वाचून राहायला लागणार. त्यामुळे आपल्याला जरा इन्स्टा वगैरे बंद करायला लागणार आहे बहुतेक लास्टच्या 2 वीक्स. आय एम गोइंग टू अनइन्स्टॉल माय इंस्टाग्राम. आणि त्याच्या पण आधी सगळ्यात पहिला तिकीट बुकिंगचं बघायला पाहिजे. हो. नाही फक्त इंस्टाग्राम नाही भाई, व्हॉट्सअपवर सुद्धा हे राहायचं, सावधान राहाय, सतर्क राहाय. सूट अँड प्रज्वल वॉन्ट टू बिल्ड अ आयर्न मॅन सूट अँड स्टील डोंट नो डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग. शॉट्स फायर्ड. बट पास झाली मी आणि आय हॅव बेटर पॉइंटर देन Due to the online exam. I had better pointer before the online exam. The online exam only added to that point. I had 2 backlogs till I had 7.25. I had 2 backlogs. Iron Man is like a god in maths, man. He is a god in maths. Yeah. बरं मी काय म्हणतो, तुमचं डोमेस्टिक भांडण जे आहे ते नंतर करा ना तुम्ही. Okay. तर Still mechanical people also don't know about maths. बिलकुल बोलायचं नाही. मेकॅनिकल मध्ये एक शब्द बोलायचं नाही. सो आय थिंक म्हणजे ऑब्व्हियसली आता बोलून तर सगळं झाले, सगळे डिटेल्स ब्रेकडाऊन रिॲक्शन सगळं झाले. सो ही व्हिडिओ ऑफिशियली आपण आता एंड करू. जस्ट एक छोटा आउटरो देतो मी. हां, काय म्हणणार होतास? नथिंग. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑफकोर्स हे पहिल्यांदा केलं आहे, सो जी काही व्हिडिओची हगरी क्वालिटी आहे ती तुम्ही सहन केली याबद्दल धन्यवाद. जे काय झाले ते दुःखाची गोष्ट आहे अर्थातच, पण झालेलं आहे. Also we are running out resources and if you want to help us, our Google Pay number is going to flash. Yeah, will be mentioned in the description. Yeah. We are totally open. We are like open minded. You can send a check, Google Pay, Phone Pay, anything. Yeah, you can even call me for my address and pay me right at now. Cash. Okay, I'm not rushing off anything. I'll put my cryptocurrency wallet here. You can donate a Bitcoin for me. Yeah, if you want to be anonymous, so that I'm like open minded. Prajwal also accept some galiyas. Yes, that is yes. Hashtag Galia for Prajwal. Master disaster के लिए. Yes. Also, we are sorry for bad quality jokes from Prajwal also. Yes. Specifically from Prajwal. Just only from Prajwal. Yes. Exclusively. I can understand your pain, so I will not say anything. Yes. Because I have a girlfriend and a job. What the fuck? चप्पल